नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आत्ता वाजले सकाळचे 6:30। मी मंदिरात जाऊन आलेली आहे आणि घरी आली तर मॅडम उठल्या होत्या। तिच्यासोबत मस्त मस्ती वगैरे केली आणि आई गेल्या लगेच मंदिरात। तर आई जाता तेव्हा ती थोडीशी रडते, कारण तिला असं वाटतं आई बाहेर फिरायला जात आहे, म्हणून मग मी तिला थोडंसं फ्रेश वगैरे केलं आणि तिच्यासोबत सकाळी सकाळी मस्ती करायला खरंच खूप छान वाटतं आणि तिला पण मस्त वाटतं। म्हणजे सकाळी सकाळी कारण कोणी सगळेजण झोपलेले असतात, जेव्हा आंघोळ वगैरे करायला गेलेले असते, मग तिचं माझंच टाईम असते एकमेकांना। तर बघा किती गोड हसते ती आणि काही तिला एकदम अशी खुश झाली की मस्त अशीच स्माईल देते ती एकदम व्यवस्थित अशी। तर इकडे तिला खाली बसवलं, तिची मस्ती वगैरे चालू होती। त्यानंतर पूजा वगैरे केली सकाळची आणि मंदिरातनं आलो ना, तर आता सध्या तरी येशूची स्कूल लेट आहे ना, म्हणून सकाळी लवकर पूजा होऊन जाते। म्हणजे जेव्हा स्कूल राहते ना, तेव्हा मी मंदिरातनं आली का लगेच पटापटीचा टिफिन करायचा, तिची तयारी करायची, मग परत तिचं चालू असतं ना, म्हणून मग पूजा करायचं राहून जातं आणि मग ती गेल्यानंतर पूजा करायला सुरुवात होते। पण तिची स्कूल लेट आहे ना, म्हणून आधी पूजा मग स्वयंपाकाला सुरुवात आणि मॅडमांचं मस्त मस्ती वगैरे चालू होती आणि माझं घरातलं आवडत चालू होतं, पोछा वगैरे माझं चालू होतं आणि रेवा थोडीशी त्रास देत होती। तर मी इकडे मागे बसवलं, कारण आई आणि जयू म्हणजे जयू भाकरी टाकत होती, आई शेकत होत्या, तर त्यांच्याजवळ बसून दिलं तिला, कारण ती मला अजिबात काम करू देत नव्हती। आणि इशू पण नाश्ता करत होती ना, म्हणून तिला पण खूप त्रास देत होती, म्हणून मी इकडं बसवलं। पण इकडं काय मॅडमांचं माठी वगैरे खायचं चालू होतं। त्यानंतर आज बनवल्या खरवसच्या पाटवड्या। तर इकडं मी पहिला ताट केलेला आहे रेडी। तर मी गुळाच्याच बनवते, कारण साखरेच्या इथं कोणाला आवडत नाही आणि म्हणजे खात नाही, म्हणून मी गुळाचेच ट्राय करते। त्यानंतर तो एक ताट वगैरे रेडी झाला आणि तो ताट पटकन केला, कारण असं आहे की रोज आता कंटिन्यू 10 ते 2 पर्यंत लाईट अजिबात राहत नाही, म्हणून लाईट जायच्या आधी पटकन एक ताट रेडी करून घेते म्हटलं। मग बाकीचं जे ते नंतर करेल मी दुपारून, जेव्हा 2 वाजता लाईट येईल तेव्हा। तर त्यानंतर मी टिफिन वगैरे पॅक केला आणि भाजी खूप गरम आहे, आता गरम पण व्हायला लागलं, म्हणून ती भाजी ना मी मस्त असं आईस क्यूबमध्ये ठेवून दिली, म्हणजे गार होऊन जाईल असं। आणि यांना सॅलड वगैरे म्हणजे काकडी बीट वगैरे असं पापड सगळा टिफिन यांचा पॅक केला आणि पाटवड्यांचे कट करत होती। तेवढ्यात रेवा आणि इशू मॅडम आल्या आणि गुळाच्या पाटवड्यांना खरंच खूप छान लागतं, म्हणजे साखरेपेक्षा गुळाचं छान लागतं। त्याच्यात मस्त अशी विलायची वगैरे टाकली ना, तर एकच नंबर। तर हा एक ताट रेडी झाला होता, तो आता फ्रीजमध्ये ठेवून देते म्हटलं। आणि बरोबर कंप्लीट 10ला लाईट गेली, तर अजिबात म्हणजे 10ला 1 मिनिटसुद्धा वरती आला नाही, तेवढ्यात लाईट गेली। आणि त्यानंतर मग जेवढं बाकीचं उरलेलं होतं त्याचे आम्हाला म्हणजे लाडू पण बनवायचे होते खरवसचे। तर इकडे मी आणि जयूने बाकीचे लाडू ट्राय केले, बाकीचे आम्हाला नंतर बनवायचे होते, कारण त्यांचं काम होतं, म्हणून त्यांना बाहेर जायचं होतं जयूला आणि दादांना। परत मला इशूचं तयारी वगैरे करायची होती, म्हणून एवढे रेडी करून घेतले। आणि इकडं बघा इशू रामफळ खाते ना, तर इशूजवळ रेवा एकदम छान अशी बसली, तिला पण रामफळ आवडते। आणि काल मी आणि जयू जेव्हा रामफळ खात होतो तिला देत होतो ना, तिने अजिबात खाल्लं नाही, तिला आवडत नव्हतं। आणि आज बघा दीदीजवळ किती छान बसली आणि तिला आवडतं पण आहे, म्हणजे तिला टेस्ट लागली त्याची आज। आणि एकदम दोघं जण खूप मस्त एकमेकांना वेळ पण देत आहे। आणि इशू कसं ते 8ला गेली म्हणजे 3ला यायची, पण ती इशू जेव्हा यायची तेव्हा रेवा झोपलेली राहायची, म्हणून त्यांच्या दोघांची व्यवस्थित असं गप्पा वगैरे होत नव्हत्या। आता एकदम व्यवस्थित टाईम देत आहे। आणि आता इशूचा स्कूल जायचा टाईम पण झाला आणि ते आता जायच्या वेळेस रेवाला रडून जाते बघा, कारण ती जयूजवळ झोपलेली होती। तिचं असं म्हणणं होतं की मला अजिबात घेऊ नको आणि मला किस पण करू नको तू दीदी, पण इशूने तिला जबरदस्ती पकडलं ना, म्हणून तिचा संताप झाला आणि बघा किती जोरदार रडते। पण तरी पण इशूने अजिबात तिला परत दिलं नाही, तरी पकडलेलंच आहे तिने तिला, रडून मग गेली मॅडम स्कूलला। आणि मग थोडंसं आम्ही पण आराम वगैरे केला आणि आत्ता आले संध्याकाळचे 5 आणि इकडे आम्ही मागे बसलो आहे मस्त। मला कोथिंबीर वगैरे निवडायची होती, रेवाला आहे तो जयू खाऊ घालत होती। तर मॅडमांचे थोडेसे नाटक पण असतात खायचे, हे नको ते नको, खूप जबरदस्तीने कावळ्याला बोलवावं लागतं, माझ्याला बोलवावं लागतं, मग ती खाते। तर इकडे ती एकदम विचारत बसली होती आणि माझी पण तू बोललीस मी कोथिंबीर निवडायचं चालू होतं। मी जयू रेवा आम्ही मस्त मागे बसलो होतो आणि इशू TV बघत होती आणि आई बाहेर गेलेल्या होत्या। आणि म्हणजे आता गरमी पण थोडी थोडी स्टार्ट झालेली आहे, म्हणून वातावरण पण संध्याकाळचं वातावरण खूप छान होतं, कारण थंडीत संध्याकाळी बाहेर बसावं वाटत नाही, कारण थंडी पण खूप असते ना म्हणून। आणि इकडे मॅडमांना चालायचं होतं, म्हटलं म्हणजे ती केव्हाची चालत होती, तर म्हटलं मी आत्ता रेकॉर्डिंग करते थोडीशी म्हटलं। तर आता रेकॉर्डिंग केलं, ती नॉर्मल चालली, म्हणजे तो खूप मस्त अशी चालत होती। तर मग आमच्या तिघांची मस्ती वगैरे चालू होती। तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग। जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।